नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो. जिल्हा परिषद PWD, WRD, IBPS, TCS पॅटर्ननुसार स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा आपण आज एक टॉपिक घेणार आहे मित्रांनो. जे PWDला आता 16 तारखेला पेपर झाला, त्या पेपरमध्ये लाकूड काम आणि वीट कामावरच्या साहित्यावरती काही प्रश्न पडलेले होते, तसंच लाकूड कामाच्या दोषावरती काही प्रश्न पडलेले होते. तर त्याच्याविषयी व्हिडिओ बनवा असं तुमचं म्हणणं होतं, तर म्हटलं आज तो कंप्लीट करून टाकूया मित्रांनो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण टॉपिक घेणार आहे लाकूड किंवा वीट कामाचं साहित्य आणि त्यांचे दोष. लाकूड कामावरती जास्त घेतलेले आहे, आपण लाकूड कामाचेच दोष घेतलेले आहे आणि साहित्य घेतलेलं आहे. तर त्याचं आज आपण बघणार आहे मित्रांनो. सर्वप्रथम जे नवीन असतील त्यांना विनंती आहे, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा जे नवीन असतील त्यांनी, आणि चॅनलला फॉलो करा मित्रांनो. शेअर करा, कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे मित्रांनो, सुतारकामामध्ये खालीलपैकी कोणते कापण्याचे साधन वापरले जाते? विच ऑफ द फॉलोइंग इज अ कटिंग टूल यूज इन कार्पेंट्री? तर मित्रांनो, खालीलपैकी असं कोणतं साधन आहे जे सुतारकामामध्ये कापण्यासाठी वापरलं जातं? बिवेल स्क्वेअर, ट्राय स्क्वेअर, का चिझेल, का मार्किंग नाईफ? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे चिझेल. मराठीमध्ये मी ऑप्शन घेतले नाही मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की PWD मध्ये असे प्रश्न पडलेले होते, त्याच्यामुळे घेतलेला आहे मित्रांनो. तुम्हाला याचा आता पुढच्या पेपरला किती फायदा होईल हे तर पेपर झाल्यानंतरच कळेल मित्रांनो. पण तर मित्रांनो, तर बघा, चिझेल म्हणजे एक प्रकारची छन्नी असते जी सुतारकामामध्ये कापण्यासाठी वापरली जाते मित्रांनो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, लाकडी वस्तू कापण्यासाठी कोणते साधन उपयुक्त आहे? अ टूल युजफुल इन कटिंग वुडन ऑब्जेक्ट इज टेनन सॉ, का बँड सॉ, का जिग सॉ, का रिप सॉ? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं, टेनन सॉ. तर अशा पद्धतीने एक ही करवत असते, लक्षात ठेवा. टेनन सॉ ही लाकूड कापण्यासाठी वापरल्या जाते. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. मला जसं जमल तशा पद्धतीने बनवायचा प्रयत्न केला मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ चांगला वाटला तर मित्रांनो चॅनलला नक्की लाईक करा. जे नवीन असतील त्यांना विनंती आहे, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. कुऱ्हाड आणि हातोडीसह दगड कापण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? आपण वीट असन, लाकूड असन किंवा दगड, काही स्टोनचे सुद्धा क्वेश्चन घेतलेले आहे मित्रांनो. विच टूल इज युज्ड विथ मॅलेट्स अँड हॅमर्स फॉर ड्रेसिंग ऑफ स्टोन्स? पिक, चिझेल, बिवेल, का क्रॉस कट सॉ? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, बिवेल. तर मित्रांनो, सॉरी मित्रांनो, तर बघा, कुऱ्हाड आणि हातोडीसह दगड कापण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो चिझेल. म्हणजे जी छन्नी असते, छन्नीचा वापर हा कुऱ्हाड आणि हातोडीसह दगड कापण्यासाठी केला जातो मित्रांनो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. तर कुऱ्हाडीचं उत्तर तुम्ही कुऱ्हाड छन्नी बघितली मित्रांनो तुम्ही अगोदर. नंतर आहे मित्रांनो, हे एक सुतारकाम हँड टूल आहे, स्टील बारचे बनलेले आणि लाकडी कामांमध्ये छिद्र करण्यासाठी वापरले जाते. तर बघा, डॅश डॅश इज अ कार्पेंट्री हँड टूल मेड अप ऑफ स्टील बार अँड इज यूज टू मेक होल्स इन द वुडन जॉब्स. तर सुतार कामामध्ये एक हँड टूल आहे मित्रांनो, जे लाकडी कामामध्ये छिद्र करण्यासाठी वापरले जाते. त्याला नेमकं काय म्हणतात? तर मित्रांनो, त्याचं उत्तर आहे ऑगर किंवा ऑजर असं त्याला म्हटलं जातं मित्रांनो. अशा पद्धतीनं हे एक टूल आहे मित्रांनो, हे छिद्र बनवण्यासाठी, लाकूड कामाला छिद्र बनवण्यासाठी वापरलं जातं मित्रांनो. तर मला वाटतं अशाच पद्धतीचा प्रश्न PWD ला विचारण्यात आलेला होता. ज्यांचा पेपर झालेला आहे त्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की असाच प्रश्न पडला होता का. तर मित्रांनो, नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, लाकडातून खिळे काढण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे. द टूल यूज फॉर रिमूव्हिंग नेल्स फ्रॉम वूड इज स्क्रूड्रायव्हर, चिन्नी, का पिन्सर, का यापैकी काहीही नाही? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, पिन्सरचा उपयोग हा लाकडातून खिळे काढण्यासाठी केला जातो मित्रांनो. अशा पद्धतीनं हे पिन्सर असतं, सगळ्यांनी बघितलं असेल मित्रांनो, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो,
लाकडी जोडाचा काटकोन तपासण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? लाकडी जोडाचा काटकोन तपासण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? ट्राय स्क्वेअर का जॅक प्लेन का बीड प्लेन का कंपास सॉ? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं ट्राय स्क्वेअरचा वापर. अशा पद्धतीने हे ट्राय स्क्वेअर असतं मित्रांनो, लक्षात ठेवा. तर याचा वापर केला जातो मित्रांनो काटकोन तपासण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, लाकडाच्या तुकड्याची पृष्ठभाग समतल करण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? थोडस मी लँडस्केप मोड मध्ये बनवण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे थोडीशी अडचणी येऊ शकते आणि मी इथं पेन यूज नाही करू शकत त्याच्यावरती, त्याच्यामुळं. आणि जर त्या उभ्या पद्धतीमध्ये व्हिडिओ जर बघितले आपण तर ते थोडंसं मजा येत नाही बघायला, मजा येत नाही म्हणजे बोर होतं माणूस, त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करतोय. तर अशाच पद्धतीने व्हिडिओ बनवायचा की आपली जी जुनी पद्धत आहे तीच बरी आहे ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो नंतरचा प्रश्न आहे, लाकडाच्या तुकड्याचा पृष्ठभाग समतल करण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? ट्राय स्क्वेअर का जॅक प्लेन का बीड प्लेन का कंपास सॉ? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं जॅक प्लेनचा वापर हा लाकडाच्या तुकड्याचा पृष्ठभाग समतल करण्यासाठी वापरला जातो. अशा पद्धतीने मित्रांनो जॅक प्लेन असतं, लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते मित्रांनो. लाकडावर काटकोन स्टेप बनवण्यासाठी काय वापरले जाते? तर मित्रांनो लाकडावर काटकोन स्टेप बनवण्यासाठी काय लागतंय? तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं बीड प्लेनचा वापर केला जातो, लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, ट्राय स्क्वेअर कोणत्या प्रकारचे साधन आहे? मार्किंग आणि चेकिंग का मार्किंग का चेकिंग का नन ऑफ अबव? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं मार्किंग आणि चेकिंग करण्यासाठी ट्राय स्क्वेअरचं साधन वापरलं जातं मित्रांनो. ट्राय स्क्वेअर तुम्ही वरतीच बघितला, हे अशा पद्धतीने ट्राय स्क्वेअर असतो मित्रांनो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. आवाज वगैरे सुद्धा व्यवस्थित येतो का ते सुद्धा मला म्हणजे व्यवस्थित आहे का ते सुद्धा मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, लाकडी ठोकळ्यातील खिळे काढण्यासाठी हा हातोडा वापरला जातो. टू रिमूव्ह द नेल फ्रॉम वुडन ब्लॉक दिस हॅमर इज युज्ड. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं क्लॉ हॅमरचा उपयोग हा लाकडी ठोकळ्यातून खिळे काढण्यासाठी केला जातो मित्रांनो, लक्षात ठेवा. अशा पद्धतीचा हा क्लॉक हॅमर असतो. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे, which tool is used for lifting and spreading mortar for cutting of bricks and construction of joint etc in brick masonry? विटांच्या दगडी बांधकामात मॉर्टर उचलणे आणि पसरवणे, विटा कापणे आणि सांधे बांधणे इत्यादी कामांसाठी कोणती साधने वापरली जाते? विट हातोडा का स्ट्रेट एज का मेसन स्क्वेअर का ट्रॉवेल? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं ट्रॉवेलचा उपयोग. अशा पद्धतीने ट्रॉवेल असतं मित्रांनो. आता हे सगळ्यांना माहिती असेल, कमेंट बॉक्स मध्ये सांगा ट्रॉवेलला मराठीमध्ये काय म्हणते. मला वाटतं अशा पद्धतीचाच एक प्रश्न PWD ला सुद्धा पडलेला होता मित्रांनो, लक्षात ठेवा. नंतरचा क्वेश्चन बघूया मित्रांनो. Which tool is used for cutting bricks accurately? विटा अचूकपणे कापण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? बोल्स्टर, ट्रॉवेल का विट हातोडा का रॅमर? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं बोल्स्टरचा वापर हा विटा अचूक कापण्यासाठी केला जातो मित्रांनो, लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं हा बोल्स्टर असतो जो विटा अचूक कापण्यासाठी वापरला जातो मित्रांनो, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, the tool which is used to measure the perpendicularity between two walls to make sure the bricks are set at an exact 90 degree is known as. विटा नेमक्या 90 अंशावर सेट केल्या आहेत याची खात्री करण्यासाठी दोन भिंतींमधील लंबकता मोजण्यासाठी वापरले जाणारे साधन काय म्हणून ओळखले जाते? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं, त्याला मेसन स्क्वेअर असं म्हटलं जातो मित्रांनो, लक्षात ठेवा. मित्रांनो व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते मित्रांनो, तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने मेसन स्क्वेअर असतो मित्रांनो, लक्षात ठेवा. नंतरचा क्वेश्चन बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे, मॉर्टर दाबण्यासाठी आणि एक समान पसरवण्यासाठी वापरले जातात. आर यूज टू प्रेस मॉर्टर आणि स्प्रेड इट युनिफॉर्मली. ट्रॉवेल का अल्युमिनियम रॉड का फ्लोट का ब्रश? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं फ्लोटचा वापर हा मॉर्टरला स्प्रेड करण्यासाठी, पसरवण्यासाठी आणि प्रेस करण्यासाठी केला जातो मित्रांनो, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने मित्रांनो हे असतं, पत्र्याचं सुद्धा असतं. तर मित्रांनो मला वाटतं मराठीमध्ये याला रंधा असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मित्रांनो.
नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, पृष्ठभागावर प्लास्टर पसरवण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? विच टूल इज यूज टू स्प्रेड द प्लास्टर ऑन द सरफेस? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं गॅन्झिंग ट्रॉवेलचा उपयोग हा प्लास्टर पसरवण्यासाठी केला जातो मित्रांनो. तसं फ्लोरचा सुद्धा उपयोग करतात, पण गेंझिंग ट्रॉवेलचा उपयोग हा प्लास्टर पसरवण्यासाठी केला जातो मित्रांनो. अशा पद्धतीनं गेंझिंग ट्रॉवेल असतं मित्रांनो, लक्षात ठेवा. एका पद्धतीनं ते ट्रॉवेल माहिती आहे मित्रांनो तुम्हाला, मराठीमध्ये त्याला काय म्हणतात एकदा कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, कठीण माती उत्खननासाठी खालीलपैकी कोणते साधन वापरले जाऊ शकते? विच ऑफ द फॉलोइंग टूल कॅन बी यूज फॉर एक्सकेव्हेटिंग हार्ड सॉइल? वॉटर लेवल ट्यूब, मेसन स्क्वेअर, मॉर्टर पॅन का रेव्हर जम्प? कठीण माती उत्खननासाठी खालीलपैकी कोणते साधन वापरले जाऊ शकते? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं मॉर्टर पॅनचा उपयोग. जे मॉर्टर पॅन असतं, भांड असतं, त्याचा उपयोग हा हार्ड सॉइल एक्सकेव्हेटिंग साठी केला जातो मित्रांनो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो, भिंती, स्तंभ आणि दरवाजे आणि खिडक्या यासारख्या लाकडी चौकटीच्या बांधकामादरम्यान उभ्यापणा आणि एकसमानता सुनिश्चित करण्यासाठी खालीलपैकी कोणते साधन वापरले जाते? विच ऑफ द फॉलोइंग टूल इज यूज टू एन्ज्युअर verticality and uniformity during the construction of wall, column and wooden frames like door and window? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं प्लम रूल आणि बॉबचा यूज करून आपण भिंती, स्तंभ, दरवाजे आणि खिडक्या यासारख्या लाकडी चौकटीच्या बांधकामादरम्यान त्यांचा उभेपणा आणि एक समानता सुनिश्चित करण्यासाठी वापर करतो मित्रांनो. तर अशा पद्धतीनं प्लम रूल आणि बॉब असतो मित्रांनो, सगळ्यांना माहित असेल. याला मराठीमध्ये काय म्हणते हे सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, क्षैतिज पृष्ठभाग मिळवण्यासाठी सरळ काटासह वापरले जाते, सपाटीकरणासाठी देखील वापरले जाते. यूज विथ अ स्ट्रेट एज फॉर गेटिंग हॉरिझॉन्टल सरफेस, ऑल्सो यूज फॉर लेवलिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं, त्याला स्पिरिट लेवल असं म्हणतात मित्रांनो. तर अशा पद्धतीनं स्पिरिट लेवल असतं मित्रांनो, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, मऊ विटा कापण्यासाठी आणि पृष्ठभाग तयार करण्यासाठी वापरले जाते. यूज फॉर कटिंग सॉफ्ट ब्रिक्स अँड ड्रेसिंग आउट सरफेसेस. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं, त्याला स्कच असं म्हटलं जातं मित्रांनो. अशा पद्धतीनं स्कच असतो मित्रांनो, डबल हेडेड स्कच हॅमर असतो किंवा हॅमर स्कच चिझेल सुद्धा असते, ब्रिक सुद्धा असते. तर लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. जम्पर इज अ टूल यूज फॉर, जम्परचा वापर कशासाठी केला जातो? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं क्वॅरिंग ऑफ स्टोन. क्वॅरिंग ऑफ स्टोन करण्यासाठी, दगडांचं उत्खनन करण्यासाठी जम्परचा यूज केला जातो मित्रांनो. मला जशा पद्धतीनं जमल तशा पद्धतीनं मी प्रश्न घेण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. शेवटी व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. लाईक करा मित्रांनो, तुम्ही खूप कंजूसी करता लाईक करायला, एकदा लाईक करा. तर मित्रांनो इथपर्यंत आपण वेगवेगळे साहित्य बघितलं मित्रांनो. आता इथून पुढे आपण थोडेसे लाकडातील दोष बघूया की काय लाकडं दोष असतात, याच्यावरती सुद्धा प्रश्न पडू शकतात मित्रांनो. मला वाटतं पीडब्ल्यूडी ला सुद्धा याच्यावरती प्रश्न पडलेला होता. द डिफेक्ट इन टिंबर ड्यू टू ब्रोकन ब्रांच ऑफ द ट्री ड्युरिंग द ट्री ग्रोथ इज. झाडाच्या वाढी दरम्यान झाडाच्या फांद्या तुटल्यामुळे लाकडात होणारा दोष खालील प्रमाणे कोणता आहे? त्याला नॉट म्हणतात का, शेक म्हणतात का, रिंडगाल म्हणतात का, बर्न म्हणतात? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं, त्याला नॉट असं म्हणतात मित्रांनो. आपण त्याला गाठ म्हणतो मराठीमध्ये. की अशा पद्धतीनं हे चित्र असतात मित्रांनो. याची सुद्धा प्रकार आहे, टाईट नॉट, लूज नॉट, लिव्ह नॉट, असे वेगवेगळे प्रकार आहे मित्रांनो. अशा पद्धतीनं चित्र असतं. थोडं पेपरमध्ये वेगळ्या प्रकारे चित्र पडेल, आपल्याकडे थोडस आपण चित्र डाउनलोड करून इथं हे केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मित्रांनो. इमारती लाकडाच्या लांबीच्या दिशेने तयार केलेल्या वक्रतेद्वारे दर्शविलेल्या दोषांना काय म्हणतात? द डिफेक्ट दॅट आर इंडिकेटेड बाय द कर्वेचर फॉर्मेड इन द डायरेक्शन ऑफ लेंथ ऑफ टिंबर इज कॉल्ड. इमारती लाकडाच्या लांबीच्या दिशेने तयार केलेल्या वक्रतेद्वारे दर्शविलेल्या दोषांना काय म्हणतात? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं, त्याला बो असं म्हटलं जातं मित्रांनो. अशा पद्धतीनं पहिल्या जी आकृती दिसते तुम्हाला तशा पद्धतीनं थोडंसं वाकलेलं असतं तो लाकडाचा भाग.
लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा क्वेश्चन बघूया. तर मित्रांनो इथपर्यंत आपण घेतलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, आयडेंटिफाय द डिफेक्ट इन टिंबर विच इज नॉट कॉज्ड बाय सिझनिंग ऑफ टिंबर. आपल्याला एक डिफेक्ट दोष ओळखायचा आहे जो सिझनिंग ऑफ टिंबरमुळे नाही होत. चेक्स स्प्लिटिंग का, वॉर्पेज का, नॉट. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो डी नंबरचं. नॉट म्हणजे जी गाठ असते ती सिझनिंग ऑफ टिंबर मध्ये मुळे नाही होत मित्रांनो. लक्षात ठेवा, हे बाकीचे दोष सिझनिंग ऑफ टिंबर मुळे होतात मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. विच डिफेक्ट इन टिंबर इज अन विच डिफेक्ट इन टिंबर विच इज अन अर्ली साइन ऑफ डिके. लाकडातील कोणता दोष क्षय होण्याचे प्रारंभिक लक्षण आहे मित्रांनो. हर्ट शेक, स्टार शेक का, रिंग शेक का, कप शेक. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं. त्याला स्टार शेक असं म्हटलं जातं मित्रांनो. तर मला वाटतं याच्यावरतीच प्रश्न पडलेला होता. तर स्टार शेक बघा, अशा पद्धतीची ड्रॉइंग असते स्टार शेकची. बाजूला भेगा पडलेल्या असतात. Star shape, these are the crack which extended from bark towards the sapwood. These are wider at outside end and narrow at inside end. They are usually formed due to extreme heat or severe frost during the growth of the tree. की जास्त उष्णतेमुळे आणि झाडाच्या वाढीमुळे हा स्टार शेक नावाचा एक दोष लाकडामध्ये निर्माण होतो मित्रांनो. लक्षात ठेवा, अशा पद्धतीची ड्रॉइंग असते. पेपरमध्ये थोडे वेगळ्या पद्धतीने पडू शकते मित्रांनो. लक्षात ठेवा. नंतरचा क्वेश्चन पाहूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो. फॉलोविंग इज नॅचरल डिफेक्ट फाउंड इन टिंबर्स. लाकडात आढळणारे नैसर्गिक दोष खालील प्रमाणे आहेत. पीच, हर्ट शेक, मेडुला की बोथ 1 and 2. लाकडात आढळणारे नैसर्गिक दोष खालील प्रमाणे आहे. तर खालीलपैकी कोणता दोष हा नैसर्गिक दोष आहे मित्रांनो. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं. हर्ट शेक हा लाकडात आढळणारा नैसर्गिक दोष आहे मित्रांनो. अशा पद्धतीनं हर्ट शेकची डायग्राम असते. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो. रिंग शेक्स इन टिंबर आर. इमारती लाकडूमध्ये रिंग शेक म्हणजे काय असतं नेमकं. तर मित्रांनो हा सुद्धा एक डिफेक्ट आहे मित्रांनो. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए नंबरचं. लॉंगिट्युडनल सेपरेशन इन द वूड बिटवीन द अॅन्युअल रिंग. वार्षिक रिंग दरम्यान लाकडामध्ये रेखांशांचा पृथक्करण होतं मित्रांनो. सेपरेशन होते म्हणजे वेगवेगळे होते मित्रांनो. त्याला म्हणतात रिंग शेक. लॉंगिट्युडनल सेपरेशन इन द वूड बिटवीन द अॅन्युअल रिंग. अशा पद्धतीनं रिंग शेकचा सुद्धा एक डिफेक्ट लाकडामध्ये असतो मित्रांनो. लक्षात ठेवा की अॅन्युअल रिंग पासून हा सुरू झालेला असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. फांद्या कापल्यानंतर उरलेल्या चिंध्यांवरील थरांच्या वाढीमुळे लाकडात खालीलपैकी कोणता दोष निर्माण होतो. विच ऑफ द फॉलोइंग डिफेक्ट इन टिंबर इज कॉज्ड बाय ग्रोथ ऑफ लेयर ओव्हर वुंड्स लेफ्ट आफ्टर द ब्रँचेस बीन कट ऑफ. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं. त्याला रिन गाल्स असं म्हटलं जातं मित्रांनो. अशा पद्धतीनं हा दोष असतो जिथं आपण त्याला काही कट लागलेला असेल तर अशा पद्धतीनं दोष निर्माण होतात किंवा अशा पद्धतीने लाकूड कापल्यानंतर सुद्धा ते दोष दिसतात मित्रांनो. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मित्रांनो. किंवा अशा पद्धतीने सुद्धा आकृती पडू शकते आणि ॲरो दाखवतील आणि डायरेक्शन आणि ते सांगतील की कोणता दोष आहे हा. नंतरचा प्रश्न पहा मित्रांनो. आकृतीमध्ये दर्शविलेल्या असामान्य वाढीमुळे लाकडातील दोषाचा प्रकार ओळखा. हे म्हणून लेबल केलेलं आहे. अशा पद्धतीने तिथं आकृती दिलेली असेल आणि हे दाखवलेलं आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं. त्याला रिन गाल्स असं म्हटलं जातं मित्रांनो. आकृतीमध्ये दर्शविलेल्या असामान्य वाढीमुळे लाकडातील दोषाचा प्रकार म्हणून रिन गाल्स हा दोष आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो. अतिपरिपक्वतेमुळे आणि संक्रमणादरम्यान लाकडाच्या हवेशीर साठवणुकीमुळे उद्भवलेल्या दोषाला डॅश डॅश असे म्हणतात. द डिफेक्ट कॉज्ड ड्यू टू ओव्हर मॅच्युरिटी अँड अनव्हेंटिलेटेड स्टोरेज ऑफ द वूड ड्युरिंग इट्स ट्रान्झिट इज कॉल्ड. अतिपरिपक्वतेमुळे म्हणजे ओव्हर मॅच्युरिटी झाली असेल आणि संक्रमणादरम्यान लाकडाच्या हवेशीर साठवणुकीमुळे उद्भवलेल्या
दोषाला काय म्हणतात नेमकं? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं. त्याला फॉक्सिनेस असं म्हटलं तर मित्रांनो मराठीमध्ये मला त्याचे ऑप्शन सापडले नाही, त्याच्याबद्दल सॉरी मित्रांनो, तयार करता आले नाही मला. तर मित्रांनो फॉक्सिनेस नावाचा हा असा आजार असतो, असे त्याच्यामध्ये हे तयार होतात, दोष तयार होतो मित्रांनो. अशा पद्धतीने जर आपण साठवणूक करत असेल सिझनिंग ऑफ टिंबर करताना समजा, द डिफेक्ट इज इंडिकेटेड बाय रेड और येलो थिंग इन वूड और रॅडिश ब्राऊन स्टेन और स्पॉट राऊंड द पीट ऑफ अ ट्री, की त्याच्यामध्ये थोडेसे लाल आणि पिवळ्या रंगाचे तिथं आपल्याला छटा पडलेली दिसते. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे योग्य पर्यायासह रिक्त जागा भरा. लाकडाच्या शरीरावर अनियमित प्रक्षेपण दिसून येतात कारण लहान वयात शॉक लागणे याला डॅश डॅश असे म्हणतात. थोडस याच्यामध्ये मिस्टेक झाली. तर fill in the blank with the correct option. Irregular projection appear on the body of timber because of shock at younger age is known as, की लहानपणी जर झाडामध्ये जर काही घडलं असेल तर त्यानंतर कोणता दोष त्याच्यामध्ये येतो? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं. बर्ल्स नावाचा रोग त्याच्यामध्ये येतो मित्रांनो. अशा पद्धतीनं तो दोष तयार झालेला असतो. अशा पद्धतीने गाठी समजा एका प्रकारे झाडावरती आलेल्या असतात. They are particularly formed when a tree receives shock or injury in its young age. Due to its injury, the growth of tree completely upset and irregular projection appear on the body of timber. तर त्याची वाढ सुद्धा थांबते मित्रांनो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. Fill in the blank with correct option. Dash dash and dash dash are the two major natural forces responsible for causing defect in timber. योग्य पर्यायासह रिक्त जागा भरा. रिकामी जागा आणि रिकामी जागा या दोन प्रमुख नैसर्गिक शक्ती इमारती लाकडा दोष निर्माण करण्यासाठी जबाबदार आहेत. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं. असामान्य वाढ आणि टिश्यूची निर्मिती किंवा टिश्यू उती फुटणे याच्यामुळे लाकडामध्ये डिफेक्ट तयार होतो मित्रांनो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, सुकवण्याच्या ताणामुळे इमारती लाकडात अंतर्गत क्रॅकिंग म्हणजे तंतू वेगळे होणे या घटनेला काय म्हणतात? द फेनॉमेनॉन ऑफ इंटरनल क्रॅकिंग सेपरेशन ऑफ फायबर इन टिम्बर ड्यू टू ड्राईंग स्ट्रेसेस इज कॉल्ड ॲज. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं. हनीकॉम्बिंग नावाचा सुद्धा दोष हा लाकडामध्ये दिसतो मित्रांनो, की इंटरनल जर क्रॅक झाले असेल, आतमध्ये जर क्रॅक पडलेले असतील लाकडामध्ये, तंतू वेगळे झाले असतील तर तिथं हनीकॉम्बिंग नावाचा दोष निर्माण होतो मित्रांनो, लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं तो दोष आकृती दाखवलेली असते हनीकॉम्बिंग क्रॅक्सची, लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, बुरशीच्या हल्ल्यामुळे पडलेल्या लाकडाचे विघटन काय म्हणून ओळखले जाते? द डिकम्पोजिशन ऑफ फेलेड टिम्बर कॉज्ड बाय फंगल अटॅक इज नोन ॲज. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं. ड्राय रॉट असं त्याला म्हटलं जातं मित्रांनो, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. तोडलेल्या झाडांपासून काढलेल्या लाकडाचे वर्गीकरण IS 399 नुसार झाडाच्या स्थितीनुसार केलेले आहेत. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं. त्याला कच्चे लाकूड किंवा रफ वूड असं त्याला म्हटलं जातं मित्रांनो. नंतर प्रश्न बघूया मित्रांनो. तुम्हाला आवाजाच्या मदतीने लाकडाची गुणवत्ता तपासायची असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही खालीलपैकी कोणती पद्धत वापराल? लाकडाला हातोड्याने माराल, दोन लाकडाचे तुकडे एकत्र आदळाल, लाकूड स्टील स्क्वेअरने टॅप कराल का लाकूड छन्नीने ठोकाल? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं. दोन लाकडाचे तुकडे एकत्र आदळल्यानंतर आपण आवाजाच्या मदतीने लाकडाची गुणवत्ता तपासू शकतो मित्रांनो, लक्षात ठेवा. नंतरचा क्वेश्चन बघूया. आता काही प्रश्न मी घेतलेले आहे मित्रांनो. आता ड्रॉइंग तुम्हाला आकृती इथं दिसणार नाही. तयार केलेल्या लाकडाच्या तुकड्यावर मूळ गोलाकार पृष्ठभागाच्या उपस्थितीला काय म्हणतात? व्हॉट इज द प्रेझेन्स ऑफ ओरिजिनल राउंडेड सरफेस ऑन द मॅन्युफॅक्चर पीस ऑफ टिम्बर इज कॉल्ड? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं. वेन असं त्याला म्हटलं जातं मित्रांनो, लक्षात ठेवा. नंतरचा क्वेश्चन पाहूया मित्रांनो. हे अशा पद्धतीनं नॉट वगैरे वेन इथं दाखवलेलं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मित्रांनो. थोडासा प्रश्न खालीवर झाला मित्रांनो, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
तर मित्रांनो 37वा प्रश्न आहे आपला, झाडाच्या मध्यवर्ती भाग किंवा गाभ्याभोवती असलेले आतील वार्षिक वलय काय असते? द इनर अॅन्युअल रिंग सराउंडिंग द सेंट्रल पोर्शन ऑफ कोर ऑफ अ ट्री इज डॅश डॅश इज कॉल्ड. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं, त्याला हर्ट वूड असं म्हटलं जातं मित्रांनो. इथं बघा ही डायग्राम आहे, याच्यावरती सुद्धा प्रश्न पडू शकतात की हर्ट वूड कुठे असतं. तर बघा हर्ट वूड, सापवूड, कॅम्बियम, बॅस्ट, बार्क. तर अशा पद्धतीनं मित्रांनो ही आकृती असते, एखाद्या वेळेस अशा पद्धतीने पडू शकते. तर झाडाच्या मध्यवर्ती भाग किंवा गाभ्याभोवती असलेले आतील वार्षिक वलयला आपण हर्ट वूड असं म्हणतो मित्रांनो. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, नंतरचा प्रश्न आहे सॅपवूड कन्सिस्ट ऑफ, सॅपवूड डॅश डॅश आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं, पोर्शन ऑफ टिंबर बिटवीन हर्टवूड अँड कॅम्बियम लेयर. हर्टवूड आणि कॅम्बियम थर दरम्यान लाकडाचा जो भाग असतो त्याला सॅपवूड असं म्हटलं जातं. तर मित्रांनो अशा पद्धतीनं सॅपवूड असतं की हर्टवूडच्या आणि बाहेर जो कॅबियम नावाचा एक भाग असतो त्याच्यामधला जो भाग आहे तो सॅपवूड म्हणून दर्शवलेला असतो मित्रांनो. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, लाकडाचे ताजे कापलेला पृष्ठभाग प्रदर्शित केल्यास काय पाहिजे? फ्रेशली कट सरफेस ऑफ टिंबर शुड एक्झिबिट. की नेमका आपण लाकडाचा जर ताजा भाग कापला तर नेमकं त्यानं काय दर्शविलं पाहिजे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं, कडकपणा आणि चमकणे आवश्यक आहे. हार्डनेस अँड शुड शाईन. हे कडक हार्डनेस दाखवलं पाहिजे आणि शाईन सुद्धा झाली पाहिजे मित्रांनो. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो सिझनिंग ऑफ टिंबर. सिझनिंग ऑफ टिंबर मुळे काय होते नेमके? नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो सिझनिंग ऑफ टिंबर. सिझनिंग ऑफ टिंबर मुळे काय होते नेमकं? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं, इम्प्रूव्ह स्ट्रेंथ प्रॉपर्टीज ऑफ द टिंबर. लाकडाचे सामर्थ्य गुणधर्म सुधारते मित्रांनो सिझनिंग ऑफ टिंबर मुळे. लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, वाय इज सिझनिंग ऑफ टिंबर नेसेसरी. लाकूड सिझनिंग का आवश्यक असते? लाकूड सरळ करण्यासाठी का लाकूड कडक करण्यासाठी का लाकूड पासून सॅप काढण्यासाठी का लाकूड मऊ करण्यासाठी? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं की लाकूड कडक करण्यासाठी, टू हार्डन द टिंबर द सिझनिंग ऑफ टिंबर नेसेसरी. लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मित्रांनो व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते मित्रांनो, तर कृपया तुम्ही चॅनलला लाईक करा मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे द ड्रॉबॅक ऑफ इलेक्ट्रिक सिझनिंग ऑफ टिंबर इज. की लाकडाच्या इलेक्ट्रिक सिझनिंगची कमतरता काय असते? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं की त्याच्यामुळे स्प्लिटिंगचा धोका निर्माण होऊ शकतो मित्रांनो. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा क्वेश्चन बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, सिझनिंग ऑफ टिंबर डज नॉट इन्क्रीज इट्स. सिझनिंग ऑफ टिंबर मुळे कशाची वाढ होऊ शकत नाही, कशामध्ये वाढ होऊ शकत नाही? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे डी नंबर मध्ये, त्याचं सेल्फ वेट म्हणजे त्याचं वजन वाढू शकत नाही मित्रांनो. लक्षात ठेवा मित्रांनो. स्ट्रेंथ वाढू शकते, ड्युरेबिलिटी होऊ शकते, स्टिफनेस होऊ शकते, पण सेल्फ वेट नाही इन्क्रीज होत मित्रांनो. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो, द मॉइश्चर कंटेंट इन अ वेल सिझनेड टिंबर इज. तर चांगल्या सिझनेड टिंबर मध्ये मॉइश्चर कंटेंट किती असतो, आर्द्रतेचं प्रमाण किती असतं मित्रांनो? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं, 10 ते 12% एवढं मॉइश्चर कंटेंट असतो वेल सिझनेड टिंबर मध्ये. लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाइप ऑफ सिझनिंग ऑफ टिंबर. एअर सिझनिंग, सॉइल सिझनिंग का इलेक्ट्रिकल सिझनिंग का वॉटर सिझनिंग? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं, सॉइल सिझनिंग हा सिझनिंग ऑफ टिंबरचा प्रकार नाहीये मित्रांनो. लक्षात ठेवा. या अगोदरही आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे टिंबर वरती. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, सिझनिंग ऑफ टिंबर इज डन टू. सिझनिंग ऑफ टिंबर कशासाठी केलं जातं? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, प्रिव्हेंट श्रिंकेज अँड वॉर्पिंग. की त्याचं श्रिंकेज व्हावे नाही आणि त्याचं वॉर्पिंग व्हावं नाही म्हणून आपल्याला सिझनिंग ऑफ टिंबर करावं लागतं मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. ते झाडाची एक समान वाढ नसल्यामुळे किंवा चक्रीवादळ किंवा वाऱ्यामुळे जास्त वाकल्यामुळे तयार होतात. या प्रकरणात शेक वार्षिक रिंग दरम्यान विकसित होतात आणि त्यांना अंशतः वेगळे करतात. त्याला काय म्हणतात? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं, कप शेक असं त्याला म्हटलं जातं मित्रांनो. हा सुद्धा एक दोष आहे. लक्षात ठेवा.
नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, लाकडाचा तुकडा ज्याची रुंदी आणि जाडी 50 mm पेक्षा जास्त असते परंतु लांबी 200 mm पेक्षा कमी असते त्याला काय म्हणतात? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, त्याला स्कॅन्टलिंग असं म्हटलं जातं मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. दिस इज अ टिम्बर पीस हुज ब्रीथ अँड थिकनेस डू नॉट एक्झिड 50 mm. हा लाकडाचा तुकडा आहे ज्याची रुंदी आणि जाडी 50 mm पेक्षा जास्त नसते. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं, त्याला बॅटन असं म्हटलं जातं मित्रांनो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, हा लाकडाचा आवाज लॉंग आहे, त्याचा व्यास 200 mm पेक्षा जास्त नाही, त्याला स्पार असेही म्हणतात. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं, त्याला पोल असं म्हणतात. थोडं मराठीमध्ये आपलं चुकलेलं आहे मित्रांनो, तो लाकडाचा आवाज वगैरे असं नसेल. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण आज लाकडाचा टूल वर्क संपवले मित्रांनो. तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे मित्रांनो.